मेघालयातील राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशी हिच्या भावानं राजा रघुवंशीच्या आईची भेट घेतली आहे। मध्य प्रदेशच्या इंदूरमधल्या घरी जाऊन सोनमचा भाऊ गोविंदनं राजाच्या आईची भेट घेतली। या भेटीत भाऊ गोविंदनं बहीण सोनमच्या कृत्यावर संताप व्यक्त केला। मी स्वतः ही केस लढणार आणि बहिणीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन यावेळी गोविंदनं राजाच्या आईला दिलं। या भेटीत दोघांनाही प्रचंड रडू कोसळलं। गोविंदनं राजाच्या आईचं सांत्वन केलं। मध्य प्रदेशमध्ये अहिल्याबाई होळकर विमानतळावर राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला एका प्रवाशानं कानशिलात लगावली। पोलीस आरोपीला घेऊन जात असताना विमानतळावरच ही घटना घडली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होतोय। पोलीस 4 आरोपींना घेऊन जात असताना प्रवाशानं हे कृत्य केलं, मात्र त्याने नक्की कुणाला मारलं हे अजून समजू शकलेलं नाहीये। राजा रघुवंशीच्या हत्येबद्दल त्याने राग व्यक्त केल्याचं मानलं जातंय। गुजरातच्या पोरबंदरमध्ये एका मंदिराच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात झालाय। मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाची आज सांगता झाली। यावेळी मंडप हटवताना मंडप कोसळलं। अचानक दोरी तुटल्यानं मंडप कोसळून एकाचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले। मंडप पडताच कार्यक्रमस्थळी गोंधळ झाल्यानं काही जण जखमी देखील झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकचा तपास सुरू आहे। मध्य प्रदेशातील धार शहरात दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनातून दारूच्या पेट्या रस्त्यावर पडल्या। ही संधी साधत नागरिकांनी दारूच्या बाटल्या आणि पेट्या उचलून पळ काढलाय। हा चोरीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला। तर आता व्हिडिओच्या माध्यमातून लूट करणाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होण्याची देखील शक्यता आहे। कर्नाटकातील कारवारमध्ये नागानं चक्क चाकू गिळल्याची घटना घडली आहे। नाग सापानं अन्न समजून चक्क 1 फूट 2 इंच लांबीचा चाकू गिळला। यानंतर सापाच्या पोटात चाकू पुढे न सरकल्यानं जागीच तो साप पडलेला होता। साप विश्रांती घेत असल्याचं समजून नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। काही काळ प्रतीक्षा करून देखील साप जागचा हलतच नव्हता, त्यामुळे नागरिकांना संशय आला। सापानं चाकू गिळल्याचा संशय येताच सर्पमित्रांना बोलावण्यात आलं। सर्पमित्रांच्या सहाय्याने सापाच्या पोटातून यशस्वीपणे चाकू बाहेर काढण्यात आलाय। देशात कोरोना बाधितांचा आकडा 7,000च्या वर पोहोचलाय। गेल्या 24 तासांमध्ये 306 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 6 जणांचा मृत्यू देखील झालाय। देशात कोरोनाचा धोका वाढत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे। कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते, त्यामुळेच केंद्र सरकारने देशभरातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल देखील सुरू केले। यासह राज्य सरकारांना देखील योग्य तयारी ठेवण्याचे निर्देश दिले गेले। गुजरातमध्ये कोविडचे सर्वाधिक 1,223 रुग्ण आहेत। देशभरात एसीचं किमान तापमान 24 अंशांवर ठेवलं जावं यासाठी नियम करण्याचा सरकार विचार करते। त्यामुळे दरवर्षी 20 अब्ज युनिट विजेची बचत होऊ शकेल। शिवाय लोकांचं आरोग्य देखील चांगलं राहील। ऊर्जा मंत्री RK सिंग यांनी ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे विशेष अभियान सुरू केलंय। एसीचं तापमान वाढवलं तर विजेचा वापर 6% कमी होतो। आपल्या शरीराचं तापमान 36 ते 37 डिग्री असतं, तर हॉटेल्स किंवा कार्यालयात 18 ते 21च्या दरम्यान एसीचं तापमान ठेवलं जातं, ज्यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो असं देखील सिंग यांनी म्हटलंय। अमरनाथ यात्रेसाठी कर्तव्यावर जाणाऱ्या 1,200 BSF जवानांची ट्रेन प्रवासात गैरसोय झाली होती। या प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। खराब ट्रेन असल्यानं जवानांनी ट्रेनमध्ये प्रवास करण्यास नकार दिला होता। 6 जूनला भारतीय जवानांना त्रिपुराहून अमरनाथ यात्रेत कर्तव्य बजावण्यासाठी जायचं होतं, मात्र नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं दरवाजे खिडक्या तुटलेली अस्वच्छ अशी ट्रेन जवानांना प्रवासासाठी उपलब्ध करून दिली। ही घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची एकूण 100 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। कोट्यवधी रुपयांच्या कथित मुडा घोटाळ्यात सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित एकूण 92 मालमत्ता जप्त करण्यात आल्या। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीनं ही कारवाई केली आहे। जप्त केलेली मालमत्ता गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा मुडा अधिकाऱ्यांच्या नावावर आहे। म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात MUDAनं 3 एकर 16 गुंठे जमीन अधिग्रहित केली होती। याच जमिनीच्या बदल्यात सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे 14 आलिशान साइट्स घेतल्याचा आरोप आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। दलित अनुसूचित जमाती
ईबीसी आणि ओबीसी तसंच अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी वसतिगृहाची अवस्था दयनीय असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. बिहारमधल्या दरभंगा इथल्या आंबेडकर वसतिगृहाला भेट देऊन तिथली स्थिती पाहिल्याचा राहुल गांधी यांनी पत्रात उल्लेख देखील केलाय. वेळेवर शिष्यवृत्ती सुनिश्चित करा आणि वसतिगृहांची स्थिती सुधारण्याची राहुल गांधी यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये एका भरधाव ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात लग्न करून परत येणाऱ्या वधूसह 5 जणांचा मृत्यू झालाय, तर नवरदेवासह 8 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जीपमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून जवळच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती कळवत ग्रामस्थांनी बचाव कार्य सुरू केलं. जखमींना जीपमधून बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातात नववधूचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. लॉस एंजेलिसमध्ये बेकायदा स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे वातावरण खूपच तापलंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने छापे टाकायला सुरुवात केली आहे, त्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. निदर्शनं सुरू असतानाच काही मास्क घातलेल्या नागरिकांनी या गोंधळाचा गैरफायदा घेत ॲपल स्टोअर आणि इतर दुकानांवरच डल्ला मारलाय. फोन, आयपॅड, दागिने, औषधं या सगळ्याची चोरी झाली आहे आणि या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनात करण्याची देखील घोषणा केली आहे. जॉर्जियाच्या ब्रुकफेनमध्ये देखील अनेक नागरिक ट्रम्प सरकार आणि ICE विरोधात एकत्र आले आहेत. ही आंदोलनं आता फक्त लॉस एंजेलिसपुरती मर्यादित राहिली नसून सिएटल, ऑस्टिन, शिकागो, वॉशिंग्टन DC यासारख्या मोठ्या शहरांमध्ये देखील सुरू झाली आहेत. आंदोलनादरम्यान निदर्शकांनी घोषणा देत ICE विरोधात फलक झळकावले आणि शहरातील रस्ते अडवले. ट्रम्प यांच्या वॉशिंग्टनमधल्या लष्करी परेडच्या वेळी शनिवारी नो किंग्स कार्यक्रम होणार आहे, मात्र तरी देखील इमिग्रंट्स विरोधातील छापेमारी सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. अमेरिकेने पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना 14 जून रोजी होणाऱ्या आर्मी डे कार्यक्रमासाठी आमंत्रित केलंय, त्यामुळे खळबळ माजली आहे. असीम मुनीर यांनी भारत विरोधी वक्तव्य केलं असून देखील त्यांना बोलावल्यानं ट्रम्प यांना पाकिस्तानचा पुळका आल्याचं दिसतंय. भारतानं नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं नष्ट केली होती. त्यानंतर युद्धबंदी लागू झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीचं श्रेय स्वतःकडे घेतलं असलं तरी भारतानं ते नाकारलं. असीम मुनीर यांच्या या भेटीत दहशतवादावर चर्चा होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते. कॅनडामधून पाकिस्तानी नागरिक मोहम्मद शौजेब खान याचं अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आलंय. त्याच्यावर ISISला मदत केल्याचा आणि न्यूयॉर्कमध्ये ज्यू समुदायावर हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप आहे. FBIने आधीच माहिती मिळवून त्याचा कट उधळून लावला होता. खानला गेल्या वर्षी कॅनडामध्ये अटक करण्यात आली होती आणि 11 जून रोजी त्याला अमेरिकेत आणण्यात आलंय. अमेरिकन न्यायालयात त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. या घटनेमुळे पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध असल्याचा पुन्हा एकदा स्पष्ट झालाय. तर ISIS अजूनही अमेरिकेसाठी धोका असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. इस्रायली सैन्याने गाझाकडे मदत घेऊन जाणारं जहाज अडवलंय. एन्व्हायरमेंटलिस्ट ग्रेटा थुनबर्गसह अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतलंय. इस्रायलचा गाझामधील लष्करी कारवाईचा निषेध करत तिथे अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी ही मंडळी जात होती. पण इस्रायलने ही मदत थांबवत ती अधिकृत मार्गानेच पाठवली जाईल असं सांगितलं. या सगळ्या क्रूला त्यांच्या देशात परत पाठवलं जातंय, मात्र जहाज अजूनही कुठे आहे माहिती नाही आणि या जहाजावरील लोकांशी संपर्क झाला नसल्याचं फ्रीडम फ्लोटिला कोलिशन यांनी सांगितलंय. ग्रेटासह तिचे सहकारी अश्रोत बंदरात पोहोचले नसल्याची ताजी माहिती देखील समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि गाझामधील युद्ध पूर्णपणे थांबवण्याचं आवाहन केलंय. केवळ युद्धबंदी किंवा पोलिसांची सुटका पुरेशी नाही, तर हे युद्ध पूर्णपणे संपवायला हवं असं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यांनी इराणच्या अणुस्थळांवर हल्ला करण्यास अद्याप मंजुरी दिलेली नाहीये. युद्ध थांबल्यास इराण आणि सौदी अरेबियासोबत सुरू असलेल्या चर्चांना गती मिळू शकते असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे आता नेतन्याहू काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. इराण आणि अमेरिकेतील आण्विक चर्चांमध्ये तणाव वाढत चाललाय. जर करार अयशस्वी ठरला तर अमेरिका आणि त्याच्या मित्र देशातील सैन्य ठिकाणांवर हल्ले करतील असा देखील इशारा इराणच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलाय. तर दुसरीकडे इराणवर विश्वास ठेवणं कठीण आहे आणि करार होईल असं त्यांना वाटत नाही अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. पुढच्या आठवड्यात ओमानमध्ये चर्चेला 6वा टप्पा देखील पार पडणार आहे. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिकेसाठी मोठी अडचण ठरतोय, पण हा आण्विक कार्यक्रम शांततेसाठीच आहे असा दावा इराणनं केलाय. चीननंतर तैवानने देखील सिंगापूरच्या कंटेनर जहाजाच्या अपघातात मदत केल्याबद्दल भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचे आभार मानले.
9 जूनला कोचीजवळ अरबी समुद्रात MV वान हे 503 या जहाजाला आग लागली होती. जहाजावर 22 जण होते, त्यापैकी 18 जणांना वाचवण्यात आले, तर 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. भारतीय नौदलानं खराब हवामान असताना देखील 7 तास धाडसी बचाव मोहीम राबवली. त्यामुळे आता चीन आणि तैवान या दोघांनी देखील भारतीय नौदलाचे आभार मानले. जर हे जहाज बुडालं असतं तर तेल आणि रसायनांची गळती होऊन मोठा धोका निर्माण झाला असता. म्यानमारमध्ये एका मोठ्या घटनेत बंडखोरांनी चीनी बनावटीचं लढाऊ विमान पाडल्याचा दावा केलाय. 50 कॅलिबर मशीन गननं 72 कोटींचं Y-12 हे लढाऊ विमान खाली खेचलं असं पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर गटानं सांगितलंय. हे विमान म्यानमार लष्करानं बंडखोरांवर बॉम्बफेक करण्यासाठी पाठवलं होतं. बंडखोरांकडे अत्याधुनिक हत्यारं नसताना देखील त्यांनी हे शक्य केल्यामुळे चीनच्या शस्त्रांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता यावर प्रश्न उपस्थित झालाय. चीनने म्यानमारला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र दिली आहेत आणि आता हेच विमान पडल्यामुळे चीन आणि म्यानमार लष्कराची मैत्री देखील अडचणीत येऊ शकते. बांगलादेशमधील सिराजगंज इथल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर काही कट्टरपंथी जमावानं हल्ला केला. कचहरी घर म्हणून प्रसिद्ध असलेल्या टागोरांच्या वडिलोपार्जित घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. जमात-ए-इस्लामी आणि हिफाजत-ए-इस्लाम या संघटनांच्या लोकांनी घोषणाबाजी करत घरात तोडफोड केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून अजून तरी कुणावर कारवाई झालेली नाहीये. संग्रहालयाचे संचालक सिराजुल इस्लाम यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय, पण त्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. तैवानच्या पूर्व किनारपट्टीवर 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवलाय. भूकंपाच्या या धक्क्यामुळे राजधानी तायपेईमध्ये इमारतींना झटका बसला. भूकंपाचं केंद्र ह्युलियन या शहराच्या 71 किलोमीटर दक्षिणेला आणि 31 किलोमीटर खोल जमिनीत होतं. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती समोर आली आहे. व्हालियन आणि तैतुंग भागात तातडीनं मदत पथकं पाठवण्यात आली. रेल्वे सेवा सुरळीत सुरू असून किनारपट्टी भागात मात्र सतर्कता वाढवण्यात आली आहे. याआधी देखील एप्रिल 2024 मध्ये याच भागात 7.4 तीव्रतेचा मोठा भूकंप आला होता. केनियातील दोहामध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले. या बसमध्ये 28 भारतीय नागरिक होते, त्यातील 5 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. पर्यटकांची बस ओल जोरोरोक नाकरू रस्त्यावरून जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट दरीत कोसळली. दोहामधल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली असून नैरोबीमधल्या भारतीय उच्चायुक्तालयाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी मृतांप्रती शोक व्यक्त करत जखमींना सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलंय. 2025च्या मे महिन्यात आईसलँड आणि ग्रीनलँडमधलं तापमान प्रचंड वाढलंय. उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात सरासरीपेक्षा कित्येक अंशांनी वाढ झाली आहे. ग्रीनलँडमधील बर्फ वेगानं वितळायला लागलाय. आईसलँडमध्ये 15 मेला तब्बल 26.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय, जे मे महिन्यातलं आतापर्यंतचं सर्वाधिक आहे. बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढते आणि किनारी भागांसाठी धोका देखील वाढत चाललाय. पॅसिफिक बेटांना देखील मोठा धोका निर्माण झालाय. वितळलेला बर्फ समुद्राच्या प्रवाहांवर देखील परिणाम करतोय, ज्यामुळे हवामान आणि पाऊस यावर जागतिक परिणाम होऊ शकतो. हिंदू कुश हिमालयातील हिमनद्या धोक्यात आल्यात. 75% हिमनद्या वितळू शकतात असा धक्कादायक अंदाज आता शास्त्रज्ञांनी वर्तवलाय. या भागातून गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्या उगम पावतात. त्यामुळेच भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन यासारख्या देशातील सुमारे 2 अब्ज लोकांच्या पाण्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. जागतिक तापमान वाढल्यामुळे हिमनद्या वितळण्याचा वेग वाढत चाललाय. पाकिस्तानसाठी दुहेरी अडचण ठरेल, कारण एकीकडे सिंधू पाणी करार भारतानं स्थगित केलाय, तर दुसरीकडे हिमनद्या वेगानं वितळतात. कार्बन उत्सर्जन थांबवलं तर हिमनद्या वाचू शकतील असं शास्त्रज्ञांनी मत मांडलंय. बाबा वेंगा यांनी जुलै 2025 साठी एक मोठी इशारावजा भविष्यवाणी दिली आहे. त्यांच्या मते या महिन्यात ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक संकट उभी राहू शकतात. 9 जून ते 7 जुलै दरम्यान गुरुग्रह अस्त होणार असून त्यामुळे नीती, धर्म आणि नेतृत्व कमजोर होईल. याचा काही राशींवर वाईट परिणाम देखील होऊ शकतो. त्यानंतर 13 जुलैपासून शनी वक्री होणार आहे, ज्यामुळे सत्ता आणि न्याय व्यवस्थेत अडचणी येऊ शकतात. गुरुग्रह गतीत असल्यानं निर्णयांमध्ये गोंधळ होईल आणि मंगळाची दृष्टी देखील युद्धासारखी परिस्थिती निर्माण करू शकते. त्यामुळे हा काळ सावध राहण्याचा आहे, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. सिरियामध्ये आता समुद्र किनाऱ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी कपड्यांबाबत नवीन नियम लागू झालेत. महिलांसाठी बुर्किनी किंवा शरीर झाकणारे पोहण्याचे कपडे बंधनकारक करण्यात आले. समाजातील भावना लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं सिरियाच्या पर्यटन मंत्रालयानं सांगितलंय. तसंच महिलांसोबतच पुरुषांना देखील सार्वजनिक ठिकाणी शर्टलेस फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
फक्त हॉटेल लॉबी, स्विमिंग एरिया आणि फूड कोर्टमध्ये काहीशी सवलत आहे. समुद्र किनाऱ्याबाहेर खांदे आणि गुडघे झाकणारे सैल कपडे घालण्याचा देखील सल्ला सिरियानं दिलाय. बीटीएस ग्रुपचा प्रसिद्ध गायक जंगकुक आपली लष्करी सेवा पूर्ण करून घरी परतलाय. जंगकुकसह जिमिन देखील आज घरी आलाय. यावेळी या दोघांचंही त्याच्या चाहत्यांनी जोरदार स्वागत केलं. सोशल मीडियावर #वेलकम बॅक जंगकुक, #जिमिन इज बॅक आणि BTS रियुनियन 2025 हे हॅशटॅग जोरात ट्रेंड होत आहेत. काल RM आणि व्ही हे देखील घरी परतलेत. तर येत्या महिन्याच्या 21 जूनला सुगा देखील लष्करी सेवा पूर्ण करून घरी येणार आहे. लष्करी सेवा पूर्ण झाल्यामुळे 2025 मध्ये BTS पुन्हा एकत्र येऊन नवीन अल्बम काढणार का याची त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.